धन्यवाद ठाकूर सर, खरोखरच सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी खेळ केला. सुरुवातीच्या काळामध्ये मात्र पालकार संघ प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता की काय होईल, कारण गेलेली रवीची विकेट, त्यानंतर लगातार दुसरी विकेट. परंतु प्रेम, नावामध्ये प्रेम आहे, परंतु खरोखरच कर्तृत्वामध्ये मात्र संघर्ष. ज्याने चमकदार परंतु महत्त्वाचं म्हणजे दिमागदार खेळ केला आणि 32 धावांची तुफानी खेळी केली आणि या विजयावर शिक्कामोर्तब केलं. तो प्रेम मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी झाला. खरोखरच पुढील वाटचालीसाठी आम्ही शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा या ठिकाणी पहिल्या फेरीचा सामना सुरू होतोय. धैर्येश्वर डोलवी आणि BLP आमटेम. या ठिकाणी जशा प्रकारचं आव्हान पालकार बॉईजच्या वतीनं केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये पालकार प्रीमियर लीग संपन्न होणार आहे. 50,000ची भव्य आणि दिव्य अशा प्रकारची प्रथम क्रमांकाची बक्षीस असणार आहे. डोलवी ते सेतपळस, पाबळ विभाग, कार्ली विभाग आणि कासू विभाग या विभागातील सर्व खेळाडू या पालकार प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणार आहेत. या 16 टीम येणार आहेत. जर कोणाला टीम घ्यायची असेल, ओनर टीमचं व्हायचं असेल तर 15,000 रुपये फी आयोजकांकडे आपण द्यायची आहे आणि या भव्य आणि दिव्य स्पर्धांचं ओनरशिप हे पद आपण सांभाळायचं आहे. मान सन्मान आपला असणार आहे. या क्रीडा स्पर्धांचा स्वाभिमान आणि अभिमान आपण बना. निश्चितच पालकार प्रीमियर लीग पालकार बॉईजच्या वतीनं संपन्न होणारी ही स्पर्धा असेल. मैदानामध्ये घेऊन जातोय 12वा प्रतिनिधी, मात्र समालोचन कक्षामध्ये आपण उपस्थित व्हावं. डोलवी आमटेम दोन्ही संघाचे प्रतिनिधी या ठिकाणी येत. मॅन फ्रॉम डोलवी, धैर्येश्वर डोलवीचा धडाकेबाज फलंदाज आपण या मैदानामध्ये स्ट्राईक ऑन करताना दिसतोय. नॉन स्ट्राईकला मात्र या ठिकाणी सुनील अटकेपार, ज्यांनी येत्या गत 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांनी रणांगण गाजवलं, अनेक टुर्नामेंट्स आपल्या कर्तृत्वाने जिंकल्या आणि धैर्येश्वर डोलवी संघाला सुंदर अशा पद्धतीनं अजिंक्यपद अनेक प्राप्त करून दिली. असे दोन्ही खेळाडू मात्र या मैदानावर आपण पहिली पारी सांभाळताना दिसत आहेत. धैर्येश्वर डोलवी संघाकडून ही पहिली पारी सुरू होतोय. पहिल्या फेरीचा हा सामना असणार आणि पहिल्या फेरीमध्ये या ठिकाणी मनीष मात्र स्ट्राईक ऑन करतोय. नॉन स्ट्राईकला सुनील आपण पाहतोय. आघाडीचा गोलंदाज म्हणून आमटेम संघाची धुरा सांभाळतोय आघाडीचा गोलंदाज मयूर. गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी स्टायलिश गोलंदाजी करण्यासाठी मला तर वाटतंय डावखुरी ॲक्शन, काही बॉडी लँग्वेज या ठिकाणी स्पष्टमध्ये या ठिकाणी दिशा दर्शवित आहे की बॉडी लाईन सांगत आहे डावखुरी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी होणार, गोलंदाजी मार्कवर येणार. तोपर्यंत आपण पॉवर प्लेचा ओव्हर पाहतोय. 38 सर्कलमध्ये हा टान्स आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकांचा सुंदर अशा प्रकारचा क्षेत्ररक्षणाचा चक्र तयार केलेला दिसतोय. पहिला चेंडू सुंदर पद्धतीनं पहा, टप्पा पडल्यानंतर सीधा मिडल उंचीवरचा हा चेंडू सीधा किपरच्या हातामध्ये. किपरने देखील सफाईदार चेंडू या ठिकाणी थांबवला. पुन्हा एकदा मयूरकडं चेंडू येतोय पुढची गोलंदाजी करण्यासाठी. निश्चितच उत्स्फूर्त प्रेरणादायी अशा प्रकारची गोलंदाजी आहे. खास अनुभव या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून दिसतोय. राऊंड द विकेट अशा प्रकारची गोलंदाजी या गोलंदाजी मार्कवर येतोय. निश्चितच फसला गेला. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये मनीष धडाकेबाज फलंदाज मात्र बाद होतोय. डकआउट.
वापरलं गेलं. आउटस्विंगचा स्पेशल नजराणा या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्धाव चेंडू, धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. आतापर्यंत जर धावफलकावर पाहिलं तर 0 रन्स आहेत. आत्तापर्यंत हा डक जो काही आहे तो डक भोपळा कधी फोडला जाईल याकडे सर्वांचं लक्ष. त्यासाठी चौथा चेंडू या ठिकाणी येतोय आणि चौथ्या चेंडूवर देखील 1 धाव पूर्ण होणार का, अशा प्रकारचा प्रश्न. आणि तोच या ठिकाणी तीच रन तीच धाव या ठिकाणी आपण पाहतोय. लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू वाईट बॉल म्हणून घोषित झाला. धावसंख्या 1 मात्र खाता ओपन करतोय. निश्चितच मयूरनं आत्तापर्यंत 4 चेंडू फेकले आणि 4 चेंडूमध्ये 3 चेंडू सफलदायी. पुन्हा एकदा चौथा चेंडू या ठिकाणी स्पेशली टाकावं लागेल. हितेश फलंदाजी करतोय. जाबाज अशा प्रकारचा हा फलंदाज आहे. मोठे मोठे शॉट घेण्याची हिंमत ठेवणारा हा जजबी खेळाडू. पाहूया, परंतु शॉर्टपिच विकेटमध्ये हा चेंडू मात्र अडवला जातोय. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न. निश्चितच 1 धावेनं समाधान मानावं लागलं. या ठिकाणी साईड रोटेट झाला. या ठिकाणी मात्र सुनील पहिला चेंडू फेस करणार. पाहूया पहिल्या चेंडूवर श्री गणेशा कशा प्रकारचा होतोय. मोठ्या शॉटची गरज आहे, कारण या ठिकाणी सुनीलचे चाहते मात्र वाट पाहत आहेत. धैर्येश्वर डोलवी संघाचे चाहते देखील वाट पाहत आहेत की मोठा शॉट कधी येतोय आणि अपेक्षित असणारी पहिल्या ओव्हरची धावसंख्या, जे स्वप्न पाहिलं असेल तो पूर्णत्वाला कधी जातोय याकडे सर्वांचं लक्ष. स्लोवर अटॅक, हवेमध्ये चेंडू. 2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवर येत आहेत. 3 क्षेत्ररक्षकांना चेंडू शोधतोय. सीमारेषेवर चेंडू अडवला गेला. तोपर्यंत मात्र या ठिकाणी 2 धावा झाल्या. पहिला षटक मार्गस्थ असताना मात्र या ठिकाणी मात्र 4 धावा झालेल्या आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक. पाहूया या 1 चेंडूवर मात्र धावसंख्या किती उभारली जातोय. परंतु 5 चेंडूमध्ये खर्च झालेल्या धावा जर आपण पाहिल्या तर 4. जबरदस्त कंजूस गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून या ठिकाणी डिलिव्हर्ड होतोय. जो जोश, आत्मविश्वास, नवं प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारी ही गोलंदाजी मात्र मयूर यानं सांभाळली. खरोखरच विश्वासाला सार्थ ठरवणारी, सिद्ध करणारी ही गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून. जमिनीला चाटून जाणारा चेंडू. निश्चितच काऊ या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये मात्र अडवला गेला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये ताबा मिळवला चेंडूवर आणि 1 धाव या ठिकाणी खर्च करावी लागली. निश्चितच पहिल्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या मात्र 1 लॉस 5 रन्स. कंजूस गोलंदाजी करण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते मयूरनं सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी. निश्चितच येणारे जे काही गोलंदाज असतील त्यांना एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी एक मनोधैर्य त्यांचं वाढवलं जाईल या गोलंदाजीच्या माध्यमातून. कारण 6 चेंडू आणि फक्त 5 धावा झाल्यात. 1 विकेट लॉस व्हावी लागली डोलवी संघाला. तशा प्रकारे डोलवी संघ पहिल्या चेंडूपासून थोडासा या ठिकाणी दबावामध्ये खेळताना आपल्याला दिसतोय. जशा प्रकारचा शॉट मनीषनं घेतला, नको असणाऱ्या उंचीला त्या ठिकाणी मात्र ब्रेक करण्याचा प्रयत्न मनीषच्या माध्यमातून झाला आणि त्या ठिकाणीच शॉट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू पाठवला. हवेमध्ये चेंडू होता आणि या हवेमधल्या चेंडूनं मात्र त्या ठिकाणच्या क्षेत्ररक्षकाला स्पर्श केलं. अर्थातच हातांच्या गोलदस्त्यामध्ये चेंडू अडवला गेला आणि मनुष्य मात्र मैदानातून गोल्डन डकचा शिकार होऊन मैदानाच्या बाहेर झाला. आता मात्र गेलेला तोल जो काही आहे तो सांभाळण्यासाठी मात्र हितेशला खेळावं लागेल. त्या ठिकाणी सुनील खेळतोय. स्ट्राईक ऑन मात्र सुनील करतोय. आता नगरपालिका एंडकडून गोलंदाजी करताना गोलंदाज उमेश या मैदानामध्ये येतोय. पाहूया ही गोलंदाजी मात्र आपल्या पहिला गोलंदाज ज्याने सुंदर पद्धतीनं पारदर्शकपणे स्लॉट पकडला होता, त्या ठिकाणी आउटस्विंगचा नजराणा पेश केला आणि जो काही मनसुबा त्यांच्या चाहत्यांचा होता मनसुबा जो काही त्याच माध्यमातून मात्र चाहत्यांची मनं जिंकली मयूरनं. आणि तशाच प्रकारची गोलंदाजी त्याच्याच पावलावर पाऊल टाकून या ठिकाणी उमेश करणार का, हा प्रश्नचिन्ह समोर आहे. पाहूया त्या प्रश्नाला उत्तर मात्र काय मिळतोय. थोडंसं पॉवर प्लेचं जे बंधन होतं, 38 सर्कलमध्ये असणारे क्षेत्ररक्षक लांबवले गेलेत, सीमेचं रक्षण करतात. जर टान्स आपण पाहिलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये असणारा एक क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय. मिड विकेट आणि काऊ कॉर्नरवर ठेवलेला आपल्याला एक विकेट मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतोय. पहिला चेंडू स्टेट ड्राईव्ह, चेंडूच्या खाली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, ताबा मिळवता आला नाही, झेल त्या ठिकाणी सुटला गेला, परंतु चेंडू अडवला गेला. सीमारेषेच्या बाहेर चेंडू होता होता त्या ठिकाणी मात्र हवेमध्ये चेंडू पकडला गेला. 1 धावेवर समाधान. या ठिकाणी कुठेतरी जबाबदारी डायव्हर्ट होण्याचा क्षण आपल्याला दिसतोय. 1 धाव घेतली गेली. धावसंख्येमध्ये थोडंसं बदल झालं. धावसंख्या 6. कधी कधी हीच धावसंख्या एका चेंडूमध्ये येते तर 6 चेंडूमध्ये कधी कधी 1 धाव हेच
क्रिकेटचं लक्षण आहे. सुंदर गोलंदाजी, थोडंसं बाहेर या ठिकाणी बॅटला चर्चा करताना आपल्याला चेंडू दिसला. निश्चितच किपरच्या हातांच्या गुलदस्त्यामध्ये चेंडू लपला गेला. चेंडूला विसावा देऊन पुन्हा एकदा उमेशकडे चेंडूचा परतावा झाला पुढची गोलंदाजी करण्यासाठी. तोच जोश, तोच होश आणि त्याच आत्मबळाच्या माध्यमातून या ठिकाणी पुढची गोलंदाजी करण्यासाठी उमेश तयार असणार आहे. फेस करणार आपल्याला या ठिकाणी हितेश दिसणार. सुंदर पद्धतीने लोअर पुलटॉस चेंडू, सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडूवर ताबा मिळवला जातोय, परंतु थोडीशी चूक या ठिकाणी महागात पडते. दुसरी धाव घेतली गेली रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. कोणती मिसअंडरस्टँडिंग नाही, राम भरोसे अशा प्रकारची रनिंग नाही. रनिंगवर विश्वास आहे. धावसंख्या 2ने धावफलकावर बदल घडवते. आत्तापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत. निश्चितच असफलता एक चुनौती है, स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो, सुधार करो. जब तक सफल ना हो नींद चैन की त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ो मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. ते प्रयत्न मात्र या ठिकाणी करावे लागतील. ती कोशिश मात्र या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. निश्चितच ती कोशिश करताना डोलवीचा संघ आपल्याला लढताना दिसतोय आमटेमच्या संघाविरुद्ध. चेंडू हवेमध्ये, या ठिकाणी मात्र फाईन लेगमध्ये चेंडू आहे. अडवला गेला. 1 धावेवर समाधान मानलं गेलं. चेंडू सुरक्षित, फलंदाज सुरक्षित. धावसंख्या 1ने बदल घडवते धावसंख्या 9. आत्तापर्यंत उमेशनं जिगरबाज आत्मविश्वासाने गोलंदाजी केली, परंतु हा आत्मविश्वास गोलंदाजामध्ये पेरण्याचं काम जे केलंय ते मयूर यानं सफाईदार अशा प्रकारच्या स्लॉटमधले चेंडू व्हेरिएशन गोलंदाजीमधला आपण पाहिलं आणि तोच आत्मविश्वास घेऊन उमेश गोलंदाजी करतोय. ज्या उमेशनं आत्तापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 धावा खर्च केल्यात. सुंदर चेंडू मात्र फेकून दिलाय. कव्हरचा क्लास आपण पाहतोय. त्या ठिकाणी मात्र चेंडूवर ताबा मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला. 1 धावेवर समाधान मानलं गेलं. त्या ठिकाणी एकेरी धावेवर भर देऊन मात्र या ठिकाणी अमृताचा विजयाचा घडा कशा प्रकारे भरता येईल या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. ते डोलवीच्या हितेश आणि सुनील यांचे चेंडू झालेले ते 5 धावा घेतलेले आहेत. या 5 चेंडूमध्ये 5, अर्थात दुसरा शतक हाताळताना आपल्याला उमेश दिसतोय आमटेम संघ. सुंदर हवेमध्ये चेंडू, काऊ कॉर्नरवर चेंडू जातोय. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक, परंतु आपल्या हातांच्या गुलदस्त्यामध्ये घेतला गेला झेल आणि या ठिकाणी मात्र फलंदाज हितेश ठरतोय फेल. मैदानाच्या बाहेर जावं लागतोय. आंबा तो तापुडे घाना, आंबा तो तापुडे. मध्ये थोडासा बदल होतोय. धावसंख्या 11. खरोखरच
माफक अशा प्रकारची ही धावसंख्या आहे. मोठे शॉट घ्यावे लागतील. अनेक मैदानं उरणपासून गाजवलेला या ठिकाणी मच्छिंद्र आपण पाहतोय की उरणच्या अनेक नाईट स्पर्धा असो, डे स्पर्धा असो किंवा पेनच्या डे नाईट स्पर्धा असो या मनीषच्या माध्यमातून गाजलेल्या आहेत. हवेमध्ये चेंडू, मिड विकेटची ही झुंज आहे आणि खरोखरच या ठिकाणी हवाई सफरीवर असलेला चेंडू आपल्या हातांच्या गुलदस्त्यामध्ये लपवला. विकेट. पुन्हा एकदा फरवानगी छकडेवाला गाणी झाला पाहिजे, शरद दादाचं नाव आला पाहिजे. थँक्यू. सुरुवात सुंदर पद्धतीची सारांशच्या माध्यमातून देखील जशा प्रकारे आपले 2 गोलंदाज यशस्वी ठरले तशाच प्रकारची ही सुरुवात आपण सारांशच्या माध्यमातून पाहतोय. परंतु ज्यांचा आम्हाला अभिमान आहे, खारपाले ग्रुप ग्रामपंचायतीतील सर्व जनतेची अहोरात्र सेवा करणारे खारपाले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच वसंतजी गावंड साहेब, तसेच त्यांना साथ देणारे सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील साहेब यांचं शुभागमन आपण या ठिकाणी पाहतोय. या प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025 मध्ये त्यांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत. रवी मैदानामध्ये येतोय. क्लासिक गोलंदाजी आणि फलंदाजी या रवीमध्ये आहे. धायरेश्वर डोलवीसाठी मात्र या ठिकाणी काय करतोय आपल्याला पाहावं लागेल. खरोखरच जे घडलंय ते सोड आणि जे घडवायचं आहे त्यासाठी लढ, हेच मी या ठिकाणाहून सांगू शकतो. निश्चितच आणि तशा प्रकारे घडवून दाखवलं. आल्या लॉंग ऑनचा वाईडिश लॉंग ऑनवरून लेफ्ट केलेला 6 धावांचा अर्धा डझनचा फटका. चला चेंडू द्या लगेच. सामन्यामध्ये व्यत्यय येतोय. 17 धावा झालेल्या आहेत. खरोखर सुंदर. रवीनं देखील आल्या संघ संकटात आहे, परंतु संकटामध्ये मुसीबत में जो खडा व सबसे बडा मानलं जातं आणि तशा प्रकारे खरोखरच संघ संकटात असताना मात्र या ठिकाणी समस्यांचं निवारण करण्यासाठी रवी पुन्हा एकदा रवीनं मात्र या ठिकाणी एक वंडरफुल पॉवरफुल अँड ब्युटिफुल शॉट तयार केलाय. लगातार 2 षटकार. ही धाव संख्या मात्र अत्यंत वेगाने पुढे गेली. 23 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. विचारसरणीनुसार या ठिकाणी तिसरा ओव्हर थोडासा चांगल्या पद्धतीनं एक मनाला समाधान देणारा धायरेश्वर डोलवीसाठी आलाय. सारांश पुढची लढत खेळतोय. हा आहे दडपण. दडपणाला थोडंसं बाजूला करावं लागेल. वाईड बॉल म्हणून घोषित होतोय. धावसंख्या 1 पुढे सरकते. आकुट टप्प्याचा मारा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न सारांशच्या माध्यमातून झाला, परंतु अति उंचावरचा चेंडू आणि ऑफस्टंप सोडून जाणारा हा चेंडू पंचांचं थेट परीक्षण या ठिकाणी निकालाला वाईड बॉलच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा केला गेला. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या होती ती 24 आत्तापर्यंत. 8ची सरासरी तयार होताना
आणि पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया त्या ठिकाणी सीमेचं रक्षण करणारा क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचा एक ब्युटिफुल आणि पॉवरफुल देखणा आणि दर्जेदार शॉट येतोय 6 धावांचा. कर्दन काळ म्हणून ओळखला जाणारा ऑलराऊंडर रवी या ठिकाणी खेळतोय. जर त्याच्या पारीमधले आपण 3 सिक्सर पाहिले तर खरोखरच संकटातून कशा प्रकारे उत्तुंग झेप घ्यायची फिनिश पक्षाप्रमाणे या ठिकाणी शिकण्यासारखं आपल्याला आहे. खरोखरच माझ्या मना लढत रहा, संघर्षाला मरण नाही, थांबला तो संपला पुन्हा त्याचे स्मरण नाही, तो थांबणारा रवी या ठिकाणी नाही. सुंदर अशा प्रकारचा खेळ. धायरेश्वर डोलवी पूर्णपणे ही टीम संकटात फसलेली असताना संकट मोचक म्हणून या ठिकाणी खरा खेळाडू मात्र संघर्ष करतोय तो रवी. पाहूया पुढचं शेवटचं 6 चेंडू असणार आणि 6 चेंडूमध्ये मात्र काय करता येईल आपल्याला हे सुतोवाच देणारा हा खेळ मात्र आपण रवीच्या माध्यमातून खेळतोय, बघतोय आणि प्रत्यक्ष आपण ते स्वप्न पाहतोय या खेळाडूंच्या माध्यमातून या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर खेळण्याचं. निश्चितच हा योगायोग घडून आलाय ज्यांच्या संकल्पनेतून तो रायगडचा हिरा आम्ही समजू. प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025चे मुख्य आयोजक प्रल्हादभाई शिवकर. सर्व अखिल जगाला फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून हा खेळ पाहायला मिळतोय. चेंडू ढकलून काढलाय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूवर ताबा मिळवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला. 1 धाव आणखी खात्यामध्ये जोडली गेली. धाव संख्येमध्ये थोडासा बदल होतोय. 1 धावेनं मात्र आलेख चढला गेला. 31 धावा. निश्चितच रिमेन्समध्ये 5 चेंडू आहेत, परंतु 5 चेंडू ही रणनीती आखण्याचे आहेत आणि सर्व आपल्या चाहत्यांना जिंकण्याचा हा क्षण असणार. तो क्षण मात्र कोणासाठी चालून येतोय आपल्याला मात्र पुढच्या काळामध्ये पाहाव्यास मिळणार. रवी या ठिकाणी मात्र जखमी वाघ हा खतरनाक असतो म्हटलं जातं आणि तोच रवी मात्र या मैदानामध्ये खेळतोय. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये वेध घेतोय. चांगली संधी देण्याचा प्रयत्न, परंतु निश्चितच पॉपिंग क्रीजमध्ये सही सलामत या ठिकाणी दोन्ही खेळाडू पोचतायत. सुनील चांगल्या प्रकारची जीजान अशा प्रकारची मेहनत या ठिकाणी मात्र कारणी ठरली आणि ही मेहनत मात्र यशदायी आपल्याला ठरवतोय. निश्चितच धाव संख्या 2 ने पुढे सरकली. धाव संख्या मात्र 33 होते. डबल 3चा आकडा गाठण्यात महत्त्वाचा अशा प्रकारचा कोयनूर हिरा धायरेश्वर डोलवी संघाचा या ठिकाणी या मैदानावर चमकतोय आणि त्याचं नाव आहे रवी. रवी नावाचं वादळ या मैदानावर मात्र हा झंझावात आमटेम संघासमोर मात्र उभा ठाकलेला आहे. या वादळाला मात्र शांत कधी करता येईल, ही कमजोर बाजू कधी आपल्याला वेधता येईल, या प्रयत्नात गोलंदाज सिद्धेश या ठिकाणी लेमन कट करण्याचा प्रयत्न. निश्चितच या ठिकाणी मात्र सुंदर अशा प्रकारची शॉटची ॲक्शन आपण पाहिली, परंतु पाहिजे तसं यश प्राप्त करता आलं नाही. निश्चितच धाव संख्या मात्र 1 न पुढे घेऊन गेली. धाव संख्या होती ती 34. ज्या सन्मानाचं लाईव्ह इव्हेंट आपल्याला पाहायचं आहे, खारपाले ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं सर्व गोरगरीब जनतेची मनं जिंकली, अनेक योजना गोरगरीब जनतेपर्यंत आणून दिल्या. अहोरात्र सरपंच पदाच्या माध्यमातून ज्यांनी खारपाले ग्रामपंचायतीतील बहुल जनतेला जिंकलं, ते व्यक्तिमत्व म्हणजेच सन्माननीय विद्यमान सरपंच वसंत गावंड साहेब यांचा या प्रल्हादभाई क्रीडा चषक 2025 मध्ये यथोचित स्वागत केलं जातोय. हा सन्मान केला जातोय. या सन्मानाचा त्यांनी स्वीकार करावा. मी प्रल्हाद भाईना विनंती करेन की प्रल्हाद भाई 2005 में आपका स्वागत है. ये सुनकर बहुत
एक 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 धाव. सर राजा पाटील शेवटच्या चेंडूवर एक धाव का? ओके, एक धाव. निश्चितच अभिमान आणि स्वाभिमान खारपाले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच वसंत गाड साहेब यांचं या ठिकाणी मनपूर्वक अशा प्रकारचं हार्दिक हार्दिक स्वागत होतोय. हा सन्मान स्वीकारताना वसंत गावण साहेब आपल्याला दिसत आहेत. त्यांच्याच खांद्याला खांदा देऊन या ग्रामपंचायतीमध्ये सामाजिक कार्य करण्याचं व्रत ज्यांनी धारण केलंय ते विजय पाटील साहेब यांचा देखील यथोचित सन्मान या ठिकाणी होतोय. विजय पाटील साहेब यांचा पुढचा सन्मान होतोय. अनुभवी असे क्रिकेट खेळाडू दिग्गज अशा प्रकारचे लेजंड या ठिकाणी मात्र हा आपला सन्मान स्वीकारताना खरोखरच सन्माननीय नररत्नांचा या ठिकाणी हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. विजय पाटील आपला सन्मान स्वीकारताना दिसत आहेत. धन्यवाद. शेवटचे 2 चेंडू. तिसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट करण्यात आली. चेंडू झालेले आहेत ते 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. पाहूया उर्वरित 2 चेंडूंचा खेळ मात्र काय होतोय याकडे सर्वांचं लक्ष. अत्यंत महत्त्वाचे अशा प्रकारचे दोन्ही चेंडू असणार आहेत दोन्ही संघांसाठी. कारण धाव संख्या आतापर्यंत जर थांबलेली आपण पाहिली तर 34 धावांपर्यंत थांबले. या ठिकाणी विकेट सलामत आहे धायरेश्वर डोलवी संघाची, परंतु अपेक्षांच्या खूप या ठिकाणी नजरा आहेत की अपेक्षेनं भरलेल्या नजरा मात्र कधी शांत होतील. त्यांना आतुरता लागलेली आहे धायरेश्वर डोलवी की मोठे शॉट कधी येतील. शेवटचे 2 चेंडू. निश्चितच सुंदर गोलंदाजी आमटेम संघाच्या सिद्धेश यांच्याकडून. लाजबाब अप्रतिम टप्पा या ठिकाणी मात्र माइंड ब्लोईंग जो काही टप्पा पकडला गेला. थोडंसं शॉर्टम लेनची गोलंदाजी केली गेली. अकूट टप्प्याचा मारा केला. चेंडूला रायझिंग दिली. सीधा कीपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. अप्रतिम अशा प्रकारचा टप्पा टाकला गेला होता. थोडासा बाहेरची कडा चाटून चेंडू मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जातोय. जोरदार अपील होतोय. पंचांचं या ठिकाणी मात्र निर्णय येतोय सलामत. अशा 2 धावा या ठिकाणी दिल्या गेल्या धायरेश्वर डोलवीच्या दोन्ही जिगरबाज फलंदाजांना. धाव संख्या 2 ने मात्र या ठिकाणी खेळ स्टॉप करतोय. 36 धावा झालेल्या आहेत 37 धावा जिंकण्यासाठी. जसं ठाकूर सरांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी सर्व सन्माननीय आदरणीय रसिक मायबा प्रेक्षक हो, उद्या या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सर्व रसिक मायबा प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप तयार केली. डान्सिंग मास्टर पंच म्हणून आपली एक नवी ओळख तयार केली. ते डान्सर गोट्या यांचं शुभागमन या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये लेजंड अर्थातच सिनियर खेळाडूंचे सामने होणार आहेत 40+. ज्यांना बघून ज्यांचा खेळ बघून आपण आपली वाटचाल करत आहोत त्या खेळाडूंचा खेळ या क्रीडानगरीमध्ये पाहाव्यास मिळणार आहे. आणि तसेच डान्सर गोट्या यांचं देखील जजमेंट आपल्याला पाहाव्यास मिळणार आहे. सर्व रसिक मायबा प्रेक्षकांनी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून देखील आणि प्रत्यक्षपणे या मैदानावर हजर राहून या प्रल्हादभाई चषक 2025चं आपण साक्षीदार व्हावं. हे अद्भुत क्षण आपण डोळ्यात साठवावं अशी सर्वांना आपल्याला विनंती केली जातोय. सर्वांना आमंत्रण दिलं जातोय. धन्यवाद. यानंतर ठाकूर सर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये येतील. पुढची सूत्रे ते हाती घेतील. धन्यवाद. किशोर म्हात्रे आपण या मंचामध्ये येऊन आसनस्थ व्हावं. किशोर म्हात्रे. सन्माननीय कबड्डीचे अधिकृत पंच म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये नावलौकिक ज्यांचा झाला ते किशोर म्हात्रे यांचं शुभागमन या मंचामध्ये झालेलं आहे. अर्थातच प्रल्हादभाई चषक 2025 मध्ये
त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. हॅलो, फलंदाचं नाव कळू द्या. धारेश्वर डोलवी. विजयासाठी 36 धावांचं आव्हान आहे ते. आमटेम संघासाठी 24 चेंडू आणि धावसंख्या आहे 36. डोलवी संघाचा गोलंदाजाचे नाव कळू द्या कृपया. आमटेम संघासाठी ओपनिंग फलंदाजासाठी येत आहेत. ऋषी आणि त्याच्या सोबत आहे मयूर. खारपाले गावाचे किशोर म्हात्रे हे स्टेजवर आलेले आहेत. तरीच प्रल्हादभाई चषक 2025 या निमित्त त्यांनी उपस्थिती दाखवलेली आहे. इथे त्यांचा सत्कार सोहळा श्री प्रल्हादभाई यांच्या हस्ते पुष्पमालिका, चषक आणि मानाची शाल देऊन होत आहे. धन्यवाद किशोर म्हात्रे सर, आपली उपस्थिती दाखवल्याबद्दल. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन उत्कृष्टपर्यंत ठेवलेला चेंडू जातोय सीमा पार आणि पहिल्या चेंडूवर पहिलाच सिक्सर येतोय. मयूर याच्या ऋषी याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर पहिला षटकार. गोलंदाजावर दडपण, कारण पहिल्याच चेंडूवर 6 धावा आलेल्या आहेत. मच्छिंद्र याच्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर 6 धावा. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन मच्छिंद्र. आता मात्र स्क्वेअर चेंडू. धावसंख्येत भर. धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा मच्छिंद्र. धावसंख्या होती ती 7. बिनबाद 7. पुन्हा एकदा जोडत अडवण्याचा प्रयत्न, मात्र एक धावे समाधान मानावं लागेल मच्छिंद्र याला. धावसंख्या होती ती 8. आणि फलंदाजीसाठी येतोय तो मयूर. धावसंख्या होती ती 8. पहिल्या षटकातील पहिले 2 चेंडू झालेले आहेत. सॉरी, चुकीची दुरुस्ती. 3 बॉल 8 झाल्या.
धावसंख्या होती 3 बॉल 8. पुन्हा एकदा मच्छिंद्र आणि होतं आता मात्र झेलबाद होतोय तो मयूर. आपलं खातं येणे उघडता धावसंख्या होती ती 8. आणि आता वन डाऊन साठी आलेले आहेत ते विशाल. बघूया नावाप्रमाणे फलंदाजी करतोय की नाही. पुढचा होणारा सामना AK-47 गडप आणि जय हनुमान खारपाले. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. जय हनुमान खारपाले AK-47 गडप. नाणेफेकीचा कौल उडवला जातोय. जय हनुमान खारपाले वर्सेस AK-47 गडप. आणि मान्यवर आहेत किशोरजी म्हात्रे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल बघूया. किशोरजी म्हात्रे यांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. नाणेफेकीचा कौल. होते ती 15. 1 बाद 15. पुन्हा एकदा प्रणित आणि पुन्हा एकदा विशाल. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करतोय प्रणित. Disconnected. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज.
आता मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. विशाल यांच्या थोडंसं दडपण असेल, कारण लगातार 3 चेंडू ते मिस झालेले आहेत. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन प्रणित. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, टिचून गोलंदाजी केलेली आहे प्रणित यांनी. ग्राउंड शॉट लगावलेला आहे विशाल यांनी. धावसंख्येत 1 नि भर. धावसंख्या होते ती 16. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो प्रणित. पुन्हा एकदा जोरदार चढवलेला चेंडू. चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांची भर. मयुराच्या बॅटमधून निघालेला हा सामन्यातील दुसरा षटकार. सॉरी, चुकीची दुरुस्ती. पहिला षटकार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती प्रणित यांनी, मात्र गणित बिघडवलेलं आहे मयूर यांनी. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका. पुन्हा एकदा 6 धावा. लगातार 2 षटकार. धावसंख्या होते ती 28. जिंकण्यासाठी 12 बॉल 9 धावांची गरज. तीन 2 षटकानंतर धावसंख्या होते ती 1 बाद 28. कोण बॉलर आहे? सामन्याचे तिसरं षटक घेऊन येत आहे रवी आणि फलंदाजी करतोय तो विशाल. जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. पुन्हा एकदा थोडा तटवलेला चेंडू. आणि जिंकण्यासाठी मला वाटतं 3 धावांची गरज. विशाल यांच्या बॅटमधून निघालेला जोरदार षटकार. पुढचा होणारा सामना जय हनुमान खारपाले वर्सेस AK-47 गडब. गडब निर्णय कळवा आपला. जय हनुमान खारपाले संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता.
आणि मला वाटतं गोलंदाजी स्वीकारलेली आहे आणि फलंदाजीचं आमंत्रण केलं आहे AK-47 गडब. एक काढली नाही. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 34. जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका आणि चेंडू सीमारेखा पार. विजयी षटकार. आणि सामनावीराचा पुरस्कार जातोय सामनावीर ठरतोय तो ऋषी. 31 ना. सामनावीर होतोय तो ऋषी. 31 धावक. हॅलो. तरी झालेल्या सामन्याचा सामनावीर ऋषी ज्याने वैयक्तिक बॅटिंग करत असताना 5 षटकारांच्या मदतीनं 31 धावसंख्येची तुफानी खेळी खेळली. तरी स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रल्हाद सदानंद शिवकर साहेबांचे चिरंजीव प्रज्वल शिवकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ऋषी याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा. चालू सामना आपण पाहिला. पहिल्या फेरीतली तिसरी लढत